व्यंकटेश पॅराडाईज पुणे. ॲम्युनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे. व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड. ॲम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट. आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड. नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुरंदर कलामंच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान व इतर सामाजिक संघटनांनी सासवडमधील विविध कार्यक्रमांद्वारे त्यांचे स्वागत केले. ग्रामदेवता भैरवनाथ मंदिरापासून आचार्यात्रे सांस्कृतिक भवनापर्यंत अहिल्याबाई होळकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच स्थानिक कलाकारांचे हलके फुलके संगीत, एकांकिका प्रयोग, अहिल्याबाई होळकर यांच्या विचारसरणीवर आधारित नाटकांचे सादरीकरण, कीर्तन, समाजात चांगले काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 10वी 12वी हुशार विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार माननीय संजय जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. आपण पाहत आहात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांना विनंती. क्षेत्रातून बरेच पुरस्कार मिळाले. खऱ्या अर्थाने आज जो मिळाला मला अहिल्याबाई मातेचा हा पुरस्कार मिळाला आणि त्यांनी माझं नाव जे जाहीर केलं आणि मला हा पुरस्कार दिला त्यांचे मी खूप आभार मानते. कारण जे काही करताना मगाशी कीर्तन करणाऱ्या ताईंनी सांगितलं, एखादी गोष्ट करताना सातत्य पाहिजे. गेली 35 वर्ष मी सातत्याने महिलांसाठी बचत गटाचं काम करत आले आणि आज मला मिळालेला बहुमान हा माझा आयुष्याचा खूप मोठा पुरस्कार आहे. धन्यवाद. पुरुषांमध्ये आपण श्रेष्ठ राज्यकर्ता जर कुणाला ओळखत असू या जगामध्ये तर ते आपले दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. पण जर अहिल्यादेवींची आज संपूर्ण देशभर साजरी होती, कारण त्यांचं कार्य फार तेवढं मोठं होतं आणि त्या कार्याला आढावा घेणाऱ्या काही 2 कडी मी आपल्यासमोर सादर. आणि आपल्या परिवारातील अहिल्यादेवी झालेल्या मातांचा, त्याचप्रमाणे शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिक्षणाची परिवारातली परंपरा करणाऱ्या विद्यार्थिनींचा आदर सत्कार, त्याचबरोबर ज्यांनी 300 वर्षापूर्वी 250 वर्षापूर्वी 45 वर्ष राज्यकर्त्या म्हणून आणि खऱ्या अर्थाने आपल्या 45 वर्षाच्या राज्यकारभाराच्या काळामध्ये या देशामध्ये कन्याकुमारीपासून ते हिमालयापर्यंत आणि गुजरातच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगापासून ते आसामच्या मंदिरांपर्यंत अखंड संपूर्ण भारतामध्ये जवळपास 3500 पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार मला वाटतंय 800 वर्षांनंतर पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर आपल्याकडचं पंढरपूर असेल किंवा आपण जे कामाख्या मंदिर म्हणतो, अशा जवळजवळ अनेक आपल्या हिंदू मंदिरांच्या परिसरामध्ये घाट बांधण्याचं काम आणि या मंदिरांची आणि तीर्थक्षेत्राची आपली असणारी अखंड हजारो वर्षांची परंपरा, ही परंपरा अनेक परिवारांच्या माध्यमातून चालवली जाते आणि ह्या परंपरेला अनुसरून अनेक ठिकाणी यात्रेकरूंच्यासाठी निवास बांधण्याचं काम, अशी कितीतरी निवासं, कितीतरी यात्रेची ठिकाणं आणि घाट बांधण्याचं काम ज्यांनी केलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आज 300वी जयंती आपण सासवडमध्ये तर साजरी करतोय, परंतु पुणे असेल संपूर्ण भारतामध्येच
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ही जयंती साजरी केली जाते. मला माहीत नाही आपल्यापैकी किती जण आपण मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जाऊन आलोय, परंतु 12 ज्योतिर्लिंग जे मी केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची पावती किंवा त्या कामाचं त्यांनी त्या काळामध्ये उभं केलेलं जे काम आहे, म्हणजे सोरटी सोमनाथ पासून ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या कामाख्या मंदिरापर्यंत आसामच्या, आणि रामेश्वर जे आहे सगळ्यात टोकाकडचं ज्योतिर्लिंग, त्याच्यापासून तुम्ही आम्ही सगळ्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी प्रचंड मोठ्या अशा जलप्रयामध्ये सुद्धा सगळं गाव वाहून गेलं. मी कशाचा उल्लेख करतो तुम्हाला माहिती आहे, परंतु जे मंदिर अहिल्यादेवींनी उभं केलं दगडामध्ये, त्या मंदिराला काही झालं नाही, कारण त्याच्या मागे दगड येऊन राहिला आणि ते मंदिर वाचून गेलं. मी कुठल्या मंदिराचा उल्लेख करतो हिमालयामधला हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे खऱ्या अर्थाने उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं. मला वाटतंय एखाद्या राज्यकर्त्याला पुण्यश्लोक म्हणजे संतांची महती केवळ भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आपण संतांची महती दिली. संप्रदायामध्ये ज्यांनी काम केलं, धर्माचं ज्यांनी काम केलं, ज्यांनी अनेक कामं समाज उपयोगी किंवा समाजाला दिशा देण्याचं काम केलं, त्या प्रत्येकाला संतांची महती केवळ आपल्या हिंदुस्थानमध्ये नाही दिली तर युरोपमध्ये दिली गेली, अमेरिका खंडात दिली गेली, सगळ्या खंडांमध्ये दिली गेली. परंतु ज्यांनी राज्यकर्ता म्हणून सुद्धा आपलं ठसा उमटवला आणि ज्यांनी संप्रदायामध्ये सुद्धा म्हणजे समाजाला हिंदू धर्माची शिकवण देण्याचं, त्याला एक प्रकारे वळण लावण्याचं काम पण त्यांनी केलं. अशी संतांची ज्यांना संत म्हणून मान्यता, समाज मान्यता त्या ठिकाणी दिली गेली, असं मला वाटतं एकमेव व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी. आज आपल्याकडे जेजुरीला आपण तुम्ही आम्ही सगळेजण बघतो होळकर तलाव जो आहे तोही त्यांनीच त्यांच्या काळामध्ये त्यांच्या संकल्पनेतून बांधला गेलेला आहे. वरचा जो दुसरा किल्ला आहे म्हणजे खालचा जो खंडोबाचं मंदिर आहे जे आपण बघतो त्याचाही तो मंदिराचा परिसर जो आहे आणि किल्ल्याचा परिसर आहे तोही त्याचा जीर्णोद्धार, त्याच्या पायऱ्या ह्या सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या काळामध्ये त्याची उभारणी, त्याचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झाला आहे. खरं म्हणजे तुम्ही आम्ही सगळे पुरंदर तालुक्यातील आपण सगळेच जण त्या बाबतीमध्ये खूप नशीबवान आहोत की प्रत्येकाचं काही ना काहीतरी अंश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून, पांडवकालीन इतिहासापासून, आपल्या वांद्याच्या बाबतीमध्ये रामायणापासून प्रत्येक गोष्टीचा छोटा छोटा का होईना स्पर्श हा स्वातंत्र्य काळापर्यंत सुद्धा आणि स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आचार्य आत्रेंच्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं कुठे ना कुठेतरी लागलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतंय आपल्या किशोरीताई आहेत किंवा आता पाडसेजी आहेत, एवढ्या चांगल्या प्रकारची कविता आता पाडसेजींनी मला वाटतं आत्ताच तयार केलेली कविता वाचलेली दिसते आणि किशोरीताईने आता चालू याच्यावरती केली. तीच गोष्ट मला वाटतंय की आज प्रथमेश असेल त्यांनी केलेलं उभं केलेलं नाटक म्हणजे प्रथमेश आणि त्यांच्या सर्व टीमनी केलेलं नाटक असेल, आज देशपांडे त्यांनी केलेलं कीर्तन, मला खरं म्हणजे शेवटचे 2-3 कडवीच मी ऐकली, परंतु खूप चांगली संकल्पना. म्हणजे मी विचारलो होतं काल अभिजितला की आपण माहितीसाठी कोणाला म्हणजे व्याख्यानाला बोलवलं का, अभिजितने मला काल सांगितलं की व्याख्यान नाही परंतु आपण त्या ठिकाणी नाटक आणि कीर्तन आपण त्या ठिकाणी ठेवलेलं. खूप चांगला अभिक्रम खरं म्हणजे अभिजितनी आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी केला. संजयराव काटकर असतील, आमचे सासवडचे उद्योजक, आमच्या सर्वांचे सहकारी, आणि केवळ किराणाच्या ब्रँडमधनं नाही तर आता मिठाईच्या ब्रँडमधनं सुद्धा व्यवसाय कशा प्रकारे करावा हे खऱ्या अर्थाने दाखवणारे नाथंजी असतील, आदरणीय काटकर साहेब आहेत, आमचे सर्व सहकारी सासवड सांस्कृतिक मंडळ किंवा पुरंदर कला मंचाचे संजयरावजी काटकर असतील, आपल्या 12 बलुतेदार आणि 18 पगड संघटनेचे प्रमुख आदरणीय आप्पा भांडवलकर आहेत, आमचे मार्गदर्शक आदरणीय खळदकर साहेब या ठिकाणी आहेत, विजयदादा या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्याच वतीने खूप खूप मनापासून मी सर्वच कलाकारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. देशपांडे ताईंनाही खूप चांगलं कीर्तन प्रवचन केलं, कारण शेवटी तो आपल्या समाजाचं फाउंडेशन आहे. खूप आगळा वेगळा म्हणजे व्यक्तिमत्व ते मी पहिल्यांदाच ऐकलं अहिल्यादेवींच्या वरतीचं जे कीर्तन किंवा प्रवचन आहे तेही खूप छान झालं. मनापासून
नानींचं गाडवेनारांचं अभिनंदन आहे, कोपरेताईंचं अभिनंदन आहे, बदेकरताईंचा खूप म्हणजे मी 20 वर्ष झालं बदेकरताईंना ओळखतो आणि बचत गटांमध्ये आणि महिलांमध्ये खूप मोठं काम केवळ नीरेमध्ये नाही तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये बदेकरताईंचं खूप छान काम आहे. या सगळ्यांनाच पुरस्कार देऊन जे तुम्ही अभिजित नाचंजे आपण सगळ्यांनी जो संजयराव सगळ्यांनी जो पुढाकार घेतला तो खरोखर कौतुकास्पद आहे. दोन्ही मुलींना 10वीच्या म्हणजे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल पुरस्कार, त्यांनाही अभिनंदन केलं, त्यांचंही मनापासून अभिनंदन. त्यांना मी मुद्दामून विचारलं की पुढे काय करणार आहे, एकदम नर्सिंगचा कोर्स करणार आहे, दुसरी कॉमर्स करते, म्हणजे त्यांनी त्यांची दिशा सुद्धा पुढची ठरवली आहे आणि खरोखर हे कौतुकास्पद आहे. मी मनापासून ज्येष्ठ नागरिक संघ, कुटुंब प्रबोधन, पुरंदर कला मंच, 18-12 बलुतेदार फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी समाजभूषण पुरस्काराची जी सर्व कमिटी आहे सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो की आजच्या दिवशी खरं म्हणजे खऱ्या अर्थाने जे अभिवादन तुम्ही आम्ही सर्वांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींना केलं पाहिजे. तशा प्रकारचं कौतुक आपण आपल्या समाजामध्ये, समाज माणसांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये सामाजिक कार्यामध्ये कौतुक करणाऱ्या सर्व अहिल्या देवींचं जे पावलावरती पाऊल टाकून परिवाराला किंवा समाजाला दिशा देण्याचं काम करतात त्यांचा सत्कार केला. मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा स्मिताताई देशपांडे त्यांचंही सर्व नाट्य ज्यांनी दाखवलं त्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने खरं म्हणजे एकच गोष्ट सांगेल की आपल्या या पुरंदरमधून आपण निश्चितपणे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवू. एखादा राज्यकर्ता कसा असू शकतो, कारण तुम्ही आम्ही सगळेजण बघतो या देशामध्ये मुघलशाही पण होऊन गेली आणि औरंगजेबासारखा राज्यकर्ताही होऊन गेला जे स्वतःच्या मुलांच्या डोक्यावरती पाय ठेवून राज्य केलं. आणि अहिल्यादेवींनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन केवळ ते नाही तर त्याच्या पुढे जाऊन राज्यकर्ता म्हणून स्वतःच्या राज्य शासनामध्ये एखादा निर्णय घेताना स्वतःच्या मुलाचा ही तिथे विचार न करता त्यांनी राज्य केलं आणि त्या ठिकाणी पारदर्शकपणे जनतेचा कारभार केला. मला वाटतंय हेही उदाहरण जगामध्ये दुसरं कोणी नाहीये. कारण किती मोठा पुढारी असला, किती मोठा राजा असला, किती मोठा राज्यकर्ता असला तरी ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी स्वतःची येते त्यावेळेस तो कुठेतरी किंतु परंतु आणि मागे येतो. पण तेही जिवंत उदाहरण की राज्य हे राज्यासाठी असतं, लोकांच्यासाठी असतं, राज्यातल्या जनतेसाठी असतं. हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तुम्हा आम्हा सगळ्यांना दाखवलं. अशा खऱ्या अर्थाने अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे खूप सारं बोलण्यासारखं त्यांच्याबद्दल आहे, परंतु मला यायलाही थोडा उशीर झाला कारण पुण्यालाही हाच कार्यक्रम त्या ठिकाणी होता. सकाळी होता, आता संध्याकाळी होता आणि हाच जर तिसरा कार्यक्रम मी त्या ठिकाणी अटेंड करतोय. परंतु मी बरेच कार्यक्रम म्हणजे आपलं नाटक असेल, पूर्ण कीर्तन देशपांडेताईंचं सगळंच मी त्या ठिकाणी मिस केलं. परंतु मला वाटतं नंतर मला व्हिडिओबद्दल ह्याच्याबद्दल नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा अभिजितचं, नातन साहेबांचं, काटकर साहेबांचं, सगळ्यांचं, आप्पांचं, पारसेजींचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लहानशा गावात
31 मे 1725 रोजी जन्मलेली ही छोटीशी धनगर पोर होळकर घराण्याची सून खंडेरावांची पत्नी झाली. पुढे अहिल्याबाई माळव्याच्या शासनकर्त्या झाल्या. प्रजेवर पोटच्या पोरासारखं प्रेम करत राजमाता झाल्या. राज्यकर्त्या असूनही व्रतस्थ जीवन जगत राजयोगिनी झाल्या. भारतीय संस्कृतीसाठी केलेल्या आपल्या अलौकिक कार्यामुळे पुण्यश्लोक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लक्ष देतात कुणी सरकतंय का, जागा होते का, पण कुणी हलत नाही. शेवटी कुमार गंधर्व वसंतराव म्हणतात, अजूनी बसूनी आहे, अजूनी बसूनी आहे, अजूनी बसूनी आहे, अजूनी बसूनी आहे. हलता कुणी हलेना, हलता कुणी हलेना, हलता कुणी हलेना, हलेना, हलता कुणी हलेना. माझ्या आईनं 17व्या शतकात ज्या पीडित कुटुंबांवर अथवा स्त्रियांवर अन्याय झाला त्यांना तिने न्याय, पण आमच्या सरांनी आम्हाला हेच सांगितलं. हेच तर चुकतंय. माझ्या आईनं केवळ घाट, तलाव, मंदिरं नाही उभारली, तर तिने समाजात ज्या स्त्रियांवर अथवा कुटुंबांवर अत्याचार झाला त्यांना तिने न्याय. ती तर लहान असतानापासून त्या समाजातील वाईट घटकांबरोबर लढली. तर तुम्ही आत्ताच्या मुली शिकलेल्या आहात आणि अन्याय सहन करता. उठा, लढा, न्याय मागा. हे काय
पाया पडलो पाहिजे. आपली सेवा करणं म्हणजे साक्षात भगवंताची सेवा करण्यासारखं आहे. बोला. राणी सरकार आज माझ्या मुलीचा विवाह होता, पण तो मोडला फक्त पैशासाठी मोडला, हुंड्यासाठी मोडला. काय चाललंय प्रधानजी? काय चाललंय हे आपल्या राज्यात? हुंड्यासाठी, पैशासाठी एका निष्पाप मुलीचा विवाह मोडतो आणि तिथे जीवन उद्ध्वस्त होते. शिव 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 शिव.